प्रश्न जुनाच आहेत, त्याचे वेगवेगळे पैलू आपण तपासतोय। जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये देशविरोधी घोषणा देण्यावरून जो वाद निर्माण झालाय त्याचे रोज वेगवेगळे पैलू दिसत आहेत। आता हे सगळं प्रकरण कोर्टात गेलेलं आहे आणि कोर्टामध्ये झुंडशाही होते की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे। आज दिल्ली कोर्टामध्ये कन्हैया कुमार जो याच्यातला आरोपी आहे त्याच्यावर हल्ला करण्यात आला, दगड फेकण्यात आले, काही वकिलांनीच हा हल्ला केला, पोलिसांनी मोठ्या शिकस्तीनं त्याला वाचवलं। त्यापूर्वी या वकिलांनी दुसऱ्या वकिलांच्या गटाशी मारामारी केली होती। सुप्रीम कोर्टातून वकिलांची जी समिती आली तिलाही शिवीगाळ करण्यात आली। एकूण हे सगळं झुंडशाहीला निमंत्रण आहे का हा माझा प्रश्न आहे। प्रश्न पहा आपल्या पडद्यावर काय आहे। दिल्ली कोर्टाच्या आवारातले हल्ले हे झुंडशाहीला निमंत्रण आहे का? आपल्या सोबत आहेत नामवंत पाहुणे ही सगळ्या चर्चा करण्यासाठी। आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, ज्यांनी गेल्या 25-30 वर्षामध्ये अशा प्रकारचे अनेक हल्ले आणि प्रसंग पाहिलेले आहेत। माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर, माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके, माझ्यासोबत पुण्याहून आहेत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, माझ्यासोबत येत आहेत काँग्रेसचे खासदार राजीव सातवसुद्धा। मी चर्चेला सुरुवात करतोय पहिल्यांदा कोर्टाच्या अधिकाऱ्यांपासून। आधी मी वकिलांकडे कायदेतज्ञांकडे जाणार आहे आणि नंतर न्यायमूर्तींकडे जाणार आहे आणि मग चर्चा सगळ्यांना खुली करणार आहे। ॲडव्होकेट उदय वारुंजीकर, मला तुम्हाला विचारायचं आहे, या ज्या घटना घडल्या म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय हे खूप सौम्य शब्दात सांगतोय, पण जी व्हिज्युअल्स आम्ही पाहिलेली आहे, पहिली म्हणजे जो या सगळ्या प्रकरणातला आरोपी आहे कन्हैया कुमार, ज्याच्यावर देशद्रोहाचा खटला लावण्यात आलेला आहे, त्याला आज मारहाण करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर दगड फेकण्यात आले, वकिलांनी त्याच्यावर हल्ला केला, त्याला पोलिसांनी वाचवून बाजूला नेलं म्हणून तो वाचला, नाहीतर मोठा अवघड प्रसंग उद्भवला होता। याच वकिलांनी दुसऱ्या वकिलांच्या गटाशी बाचाबाची केली, झेंडे हातात घेतले, मोठमोठे बांबूला लावलेले झेंडे हातात घेतले आणि घोषणाबाजी केली। तिथे सुप्रीम कोर्टामध्ये एक वकील उभा राहिला, त्यांनी वंदे मातरम ही घोषणा दिली। सुप्रीम कोर्टानं त्याला समज दिल्यावर त्यांनी माफी मागितली। सुप्रीम कोर्टानं पतियाला कोर्टामध्ये वकील जो सगळा धुडगूस घालत होते त्याची चौकशी करण्यासाठी ही समिती पाठवली, ज्यामध्ये राजीव धवन, दुष्यंत दवे असे सगळे वकील होते। त्या समितीलाच या वकिलांनी शिवीगाळ केली। एकूण हे चाललंय काय? कारण वकील हा कोर्टाचा अधिकारी आहे असं मानलं जातं, तो न्यायाचा रक्षक आहे असं मानलं जातं। एकूण चाललंय काय, कसं बघताय तुम्ही याकडे? आपण जे काही सगळी माहिती सांगितली ही जर घडलेली असेल तर मला वाटतं की काळ्या कोटाची शान या वकिलांकडून योग्य प्रकारे राखली गेलेली नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। हे महाराष्ट्रामध्ये देखील अशा प्रकारचे काही तुरळक प्रकरणं आपल्याकडे घडलेली दिसतात। आपल्या प्रेक्षकांना कदाचित आठवत असेल तर ज्यावेळेस गोमांस बंदीच्या संदर्भातलं प्रकरण माननीय उच्च न्यायालयाच्या समोर चाललेलं होतं, त्यावेळेस रूम नंबर 53 मध्ये न्यायमूर्ती कानडे साहेबांच्या खंडपीठाच्या समोर देखील खूप मोठ्या प्रमाणावरती वकिलांनी आणि सामान्य पक्षकारांनी गर्दी केलेली होती आणि जेणेकरून वकिलांच्या आणि या सामान्य पक्षकारांच्या संख्येचा न्यायाधीश महाराजांवरती दबाव पडावा अशी कदाचित ती व्यूहरचना होती। अर्थात कोर्ट याला दबलं नाही। मला खात्री आहे आपण जे आत्ता जे काही व्हिज्युअल्स दाखवत आहेत त्या प्रकारचं कुठलंही जरी कृत्य जरी घडलं तरी देखील आमच्याकडची न्याय यंत्रणा ही एवढी लेचीपेची नाही, जे सत्य आहे ते शोधलं जाईल। पण याच्याबरोबरीने एक लगेच खंत व्यक्त केली पाहिजे की ज्यांचा या यंत्रणेवरती विश्वास असायला पाहिजे, कारण एकदा FIR जर का रजिस्टर झालेला असेल तर याच्यातून सत्य शोधणं आणि चार्जशीटच्या माध्यमातून किंवा चालांच्या माध्यमातून ते न्यायालयासमोर मांडणं हे अभिप्रेत असतं। त्या तोपर्यंत न थांबता स्वतःच न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये येऊन दगडफेक करणारे जे वकील आहेत यांनी मात्र या यंत्रणेवरचा आमचा विश्वास हा नाही असं दाखवायचा प्रयत्न केला। मला वाटतं हे निश्चितच चुकीचं आहे। परंतु हे प्रकार फक्त दिल्लीमध्ये घडत आहेत किंवा फक्त पतियाळा हाऊसमध्ये घडत आहेत असं नाही आहे, तर दुर्दैवानं देशभरामध्ये अनेक ठिकाणी या प्रकारचे प्रसंग घडताना दिसत आहेत। आपल्या प्रेक्षकांच्या माहितीकरता सांगायला हरकत नाही की आमचे मदुराई बेंच आणि मद्रास जे न्यायालय आहे उच्च न्यायालय या दोन्हीमधल्या वादाचा परिणाम म्हणून काही वकिलांनी न्यायालयाच्या कामकाजामध्ये केलेला हुल्लडबाजी हा एक साधारणतः 2 महिन्यापूर्वीचा प्रसंग आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये सांगावं लागलं की या वकिलांवरती कारवाई करा म्हणून 11 वकिलांची सनद बार काउन्सिल ऑफ इंडियानं सस्पेंड केलेली होती। अशाच प्रकारचे किस्से आहेत की जे आत्ताचा लखनौमधला किस्सा आहे, मागच्याच आठवड्यामधली बातमी आहे की एका वकिलाचा खून झाला म्हणून
स्थानिक वकिलांनी रस्त्यामध्ये आले, भरपूर अडथळे निर्माण केले आणि त्यातून मग नंतर लुटालूट जाळपोळ झाली. लखनौमधली बातमी आहे, दिल्लीमधली बातमी, अलाहाबादमधली बातमी आहे की अलाहाबादमधल्या 5,000 वकिलांच्या विरुद्ध कंटेम्पच्या नोटिसेस माननीय उच्च न्यायालयाला काढाव्या लागलेल्या होत्या. हे सगळे प्रकरणं जी दिसत आहेत याच्यातून एक मुद्दा फार महत्त्वाचा येतो, तो असा की सुमारे 20 लाख अशी एवढी लोकसंख्या असणारे 20 लाख असे देशभरामधले वकील आहेत. यातील बहुसंख्य वकील हे हा जो उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थान, दिल्ली या पट्ट्यामध्ये बहुसंख्य वकील आहेत. या वकिलांनी ज्या प्रकारे काम करायला पाहिजे, ज्या प्रकारे या यंत्रणेमध्ये आपलं योगदान द्यायला पाहिजे ते त्या प्रकारे देत नाही आहेत. ही मात्र थोडीशी खंत आणि सत्य परिस्थिती सांगायची. अगदी मी येतो तुमच्याकडे, अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, पण आधी मी माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील सरांकडे जातोय. सर, काय म्हणायचं, हे वकील आहेत की काळा कोटातले गुंड आहेत? नाही, असं आहे नक्की निखिलजी की आज देशामधली जी परिस्थिती आहे, समजा आता ते वारुंजीकर म्हटले की कोर्टाने ऑर्डर केली, यांची चौकशी करा. चौकशी करणारे कोण? चौकशी करणारी यंत्रणा जर हलत नसेल, पोलिसांपुढे जर त्या आरोपीला मारलं जात असेल, वास्तविक कोर्टात काम करताना वकिलाने नुसती आपल्या पक्षाची बाजू नाही तर जे कोर्टाला म्हणजे असिस्ट करायला पाहिजे. ऑनेस्टली आमच्याकडे हायकोर्टात असे काही 2-4 वकील होते की त्यांनी सांगितलं की जजेस विश्वास ठेवायचे. MA राणे होते, गेले बिचारे, आता नाहीत, परंतु ते कधी कोर्टात खोटंसुद्धा बोलायचे नाहीत. त्यामुळं ज्या आरोपीला चार्जशीट, ते आता आरोपीमध्ये त्यांची FIR दाखल केलेली आहे, रेग्युलर प्रोसिडिंग सुरू झालेलं आहे, तेव्हा वकिलांनी ती केस कोर्टात भांडावी. वकिलांनी जाऊन तिथं मारामारी नाही करतायत. आणि ही जी मारामारी केली आहे, आज तुम्ही निखिलजी गावात कुठं फिरता का माहिती नाही, आज प्रत्येक RSSचा कार्यकर्ता, या सगळ्याच त्यांच्या पिलावळीचे कार्यकर्ते हे स्वतःच पोलीस आहेत. हे कोणाला मानायलाच तयार नाहीत आणि हे स्वतः सगळा कायदा हातात घेऊन काम चाललेलं आहे. तलवारी काय घेत आहेत, मिरवणुका काय काढतायत. आणि आता आपण जे बघितलं की आता हे अजून तो व्हिडिओ, त्याची परिस्थिती काय आता की अजून तो प्रूव्ह व्हायचा आहे. त्याची आता मी चिठ्ठी वाचली, बक्षीला दिली, त्यांनी चिठ्ठी वाचली. तो म्हणला मी फक्त संविधानाच्या प्रस्ताविकेची अंमलबजावणी व्हावी एवढीच माझी आयुष्यातली ध्येय आहे. कन्हैया कुमार म्हणतो की माझी फक्त एवढीच इच्छा आहे. त्याची चिठ्ठी मी वाचली आता. पण तो ज्याची एवढीच इच्छा आहे की भारतीय संविधानाची प्रस्ताविकेची अंमलबजावणी होय, तो काय क्वालिटीचा पोरगा असेल? तो अशा घोषणा देईल का? आणि त्याच्या पुढचं असं आहे की जरी अशा घोषणा दिल्या तरी देशद्रोह होत नाही, असे सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत. केवळ घोषणा दिल्या म्हणून देशद्रोह होत नाही. सर या मुद्द्याकडे आपण नंतर येऊया. सर काय सर, एक मिनिट, या मुद्द्याकडे नंतर येऊया. आधी वकिलांचा मुद्दा हाताळूया, नंतर या मुद्द्याकडे येऊया. जरा एक मिनिट, तुम्ही आता संघाचा उल्लेख केलात, मला गणेश आखे तुमच्याकडे यायचंय. तुम्ही भाजप म्हटलं की वकिलांची बोला सर, पूर्ण करा. मी म्हणत होतो की वकिलांनी तितकं फेअर असायला पाहिजे की आपल्या पक्षाचे सुद्धा, आपल्या पक्षकारांनी सुद्धा चुकीच्या गोष्टी कोर्टापुढे मांडल्या पाहिजेत. तर अशी मारामारी करणं त्यांच्याकडून अपेक्षितच नाही. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितले मारामारी करू नका, तेव्हा हे मारामारी करतायत. याचा अर्थ त्यांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टात बसून ऑर्डर करील, एक्झिक्यूट कोण करणार? कोर्टाची हीच अडचण आहे की कोर्ट काही स्वतः जाऊन एक्झिक्यूट करत नाही, ऑर्डर एक्झिक्युटिव्हकडे द्यावी लागते. एक्झिक्युटिव्ह यांचे काही वाकडं करत नाही आपल्याला दिसतंय. त्यामुळे आता कोणाला भीतीच राहिलेली नाही. आणि ती भीती नसल्यामुळेच हे सगळं आपण भोगतोय की बरोबर आहे सर, भीतीच राहिलेली नाही. हाच आपला आजचा प्रश्न आहे. झुंडशाहीला निमंत्रण आहे का? सर, मी गणेश आखेंकडे येतोय, पण गणेश आखे जरा 1 मिनिट थांबा. त्याआधी मला पुन्हा वारंजीकरांकडे यायचंय. वारंजीकर, तुम्ही बार काउन्सिलचे सदस्य, इलेक्टेड मेंबर राहिलेला आहात. मला तुम्हाला विचारायचं आहे, बार काउन्सिलचं काही नियंत्रण आहे की नाही अशा वकिलांवर? निश्चित नियंत्रण असतं. ॲडव्होकेट ॲक्ट नावाचा जो कायदा आहे याच्या अंतर्गत कलम 35 प्रमाणे वकिलांचं वर्तणूक ही व्यावसायिक दृष्टिकोनातून चुकीची असेल किंवा अदरवाईज वकील म्हणून वागणूक चुकीची असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई करता येते. ती कारवाई करताना साहजिकच त्याचे अधिकार ज्या राज्याकडं ते वकील रजिस्टर आहे त्या बार काउन्सिलने करायचं असतं.
म्हणजे कदाचित या पतियाळा हाऊस कोर्टामध्ये न्याय प्रॅक्टिस करणारे जे वकील आहेत ते कदाचित दिल्लीमध्ये रजिस्टर झालेले असू शकतात, राजस्थानमध्ये असू शकतात, हरियाणामधले असू शकतात, पंजाबमधले असू शकतात, उत्तर प्रदेश किंवा बिहार या साधारणतः 5-6 राज्यांमधले वकील त्या ठिकाणी काम करतात. पतियाळा हाऊसमध्ये फक्त दिल्लीमधलेच वकील काम करतात असं नाही आहे, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे वकील येत असतात. मग असे जे वकील आहेत त्यांचं ज्या ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे त्या बार काउन्सिलला कामकाज करावं लागेल. म्हणजे रजिस्ट्रेशन रद्द करता येतं, रजिस्ट्रेशन सस्पेंड केलं जाऊ शकतं, रजिस्ट्रेशन रद्द केलं जाऊ शकतं, त्यांना काही त्याला आपण सेन्श्युअर म्हणतो अशी सक्त ताकीद देखील दिली जाऊ शकते. परंतु आमच्याकडे जी काही प्रकरणं येतात त्या सर्व साधारणतः असं प्रकरणामध्ये दिसतं की ही प्रक्रिया सुद्धा लांब आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर सुमारे 1000 प्रकरणं आज घडीला वकिलांच्या अशा कृत्यांच्या बाबतीतली पेंडिंग आहेत. असं कृत्य म्हणजे दंगा असं नाही ज्याला आम्ही गैरवर्तणूक वेगवेगळं गैरवर्तणूक. हां ती पण प्रकरण म्हणजे ठीक आहे, म्हणजे ही एक मोठी लांबची प्रक्रिया असं तुम्ही मानताय. पण गणेश चाके, मला यातल्या राजकीय मुद्द्याकडे यायचं आहे. आत्ता कोळसे पाटील सर म्हणाले की हे संघाचे लोक सर्वत्र असं करतायत आणि हे जे वकील आहेत ते भाजपचे समर्थक आहेत. हे आता उघड झालेलं आहे. तुम्ही काल आमच्याकडे भाजपच्या प्रवक्त्या होत्या कांताताई नलावडे, त्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला हे भाजपचे आहेत की नाही मला माहीत नाही. तुम्ही आज असं अशासाठी म्हणू नका की आता पुरावे प्रसिद्ध झालेले आहेत, सगळ्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत आणि ते ज्या काही घोषणा देत होते त्या या सगळ्या वादामध्ये अभाविपनी ज्या घोषणा दिल्या त्याच घोषणा देत होते. तुमचं काय म्हणणं आहे राजकीय पक्ष म्हणून की वकील जेव्हा राजकीय कार्यकर्ते बनतात तेव्हा आपली लोकशाही आणि एकूणच जे काही व्यवस्था आहे, न्यायव्यवस्था, लोकशाहीचा स्तंभ आहे तो धोक्यात येत नाही का? निखिलजी, वकील असो किंवा डॉक्टर असो, त्यांना त्यांची स्वतःची भूमिका त्यांच्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त असू शकते, त्यांचं मत असू शकतं. आणि या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्या वकिलांचं मत जर ज्या पद्धतीचं आहे ते त्याचं जर त्यांनी जर प्रदर्शन करत असतील तर ते एका विशिष्ट पक्षाचे, RSSचे, आणखी कोणाचे कोर्टामध्ये नाही, त्यांना मत असायला, राजकीय मत असायला माझी काहीच हरकत नाहीये. बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही जे म्हणालात ना की वकील म्हणून ज्या गोष्टी करतायत, तर मी म्हटलं की कुणी कुठल्या पेशानं काही जरी असलं तरी प्रत्येकाला मत ठेवण्याचा अधिकार आहे. आणि हे केव्हा तुम्ही, माझं म्हणणं की एकच बाजू आपण चर्चेला घेत असताना हे कसं घडलं, तिथं का घडलं, समोरच्या लोकांनी जेव्हा त्यांच्यावरती हल्ला केल्यानंतर तो झालेला तो प्रतिहल्ला आहे. असं काय करताय? नाही, दोन गोष्टी नाही, मग यांनी काही स्वतःहून त्याच्यावरती असं नाहीये. बघा, काल अमिय तिरोडकर आमच्या बरोबर होता, तो म्हणाला आम्हाला विचारून मारलं तुम्ही पत्रकार आहात का? नाही, पत्रकार दिसला की मारायचं असं यांचं यांना राग आला असेल पत्रकारांचा, पण त्यांनी हे कोर्टाच्या आवारात केलं, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, कोर्टाच्या आवारामध्ये सुद्धा हल्ला झाला तर प्रतिहल्ला होतो. आणि हे जे घडलेलं आहे, कोणी कोणावर हल्ला केला, ज्या समोर बघा तिथं 2 विचारांचे लोक होते, आणि त्याला विरोध करणारे असे 2 गट होते आणि 2 गटांमध्ये तशा स्वरूपाची होऊ शकते. गणेशजी, असं नाही झालंय, असंच झालेलं आहे, असं नाही झालंय. आपण म्हणत जे बोलतायत ना तेच दिल्लीचे कमिशनर बोलतायत, कारण ते सुद्धा भाजपचे समर्थक आहे. अभि तुम्ही कोणाचे समर्थन, बघा असं नाही झालं अधिकाऱ्यांना असं कोणाचं समर्थन करता येत नाही. कन्हैया कुमारच्या तुम्ही असं न्यायालयाला बनू शकाल का? नाही, न्यायालयाला नाही, मी वकिलांना म्हणतोय मला एक गोष्ट सांगा, तुम्ही म्हणताय 2 गटांमध्ये मारामारी झाली वगैरे, मला एक गोष्ट सांगा, कन्हैया कुमार तर पोलिसांच्या ताब्यात होता, पोलिसांच्या गाडीतून येत होता, त्या गाडीवर दगड मारण्यात आले, सगळ्यांनी बघितलेलं आहे टेलिव्हिजन चॅनल्सवर, आणि त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. याला काय म्हणाल, 2 गटांमधली मारामारी? नाही, त्याच्याबद्दलची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया, त्याच्याबद्दलचा जो राग आहे तो व्यक्त करणारा, मला सांगा त्या लोकांनी व्यक्त केला असेल तो योग्य असं तुमचं म्हणणं? योग्य असं तऱ्हेने आरोपीला मारणं, आरोपीला लोकशाही आहे, न्यायव्यवस्था की काय आहे? नाही, बघा मी तुम्हाला सांगतो निखिल, प्रत्येक जण आपल्या विरोधी विचाराच्या माणसाला अतिरेक होतो आणि अतिरेक होतो आणि त्या गोष्टी जेव्हा सहन होत नाहीत, मर्यादेच्या पलीकडे जातात, तेव्हा माणूस अशा पद्धतीची कृती करतो. ठीक आहे, करतो. आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या विरोधी विचाराच्या लोकांनी पण हेच केलं तरी चालेल तुम्हाला? अहो, करतच आलेत ना, त्यांनी केल्यामुळेच हे घडलंय ना. अच्छा, त्यांनी केल्यामुळे घडलेलं आहे, त्यांनी मूर्खपणा केला म्हणून तुम्ही करता? नाही, आम्ही मूर्ख नाही, त्यांनी केलेल्या गोष्टीला उत्तर देणं हे जर अख्खा महाराष्ट्र ऐकतोय, भाजपचे प्रवक्ते काय म्हणतायत की ते असं म्हणतायत की आम्ही चिडलो म्हणून हे केलं, आरोपीला मारण्याचा प्रयत्न केला, उद्या भाजप विरोधकांनी हे केलं तर काय होईल? असं समर्थन नाही करता येईल गणेशजी. आपण एका न्यायव्यवस्थेमध्ये राहतो, आपण लोकशाहीमध्ये राहतो, असं काय बोलता तुम्ही? कोणी आपल्यावरती जर हल्ला केला तर त्याला उत्तर. कन्हैया कुमारनी कोणावर हल्ला केला?
बघा त्यांनी ज्या पद्धतीचं तुम्ही म्हणालात ना की त्यांनी ज्या पद्धतीचं म्हणजे तुमचा न्यायालयांवर विश्वास नाही आहे ना, मग त्याला मारण्याचा का प्रयत्न केला तुम्ही? बघा त्या पद्धतीचे जे अतिरेकी कोणी जर विचाराचे जर असतील तर तुम्ही मारणार. नाही म्हणजे तुमचा न्यायालयावर विश्वास नाही. मी सांगतो माझं बोलणं पूर्ण होतं नाही. बरं, बोला, पूर्ण करा. अतिरेकी विचाराचे लोक सगळ्याच ठिकाणी असू शकतात. मी सांगतो त्यांना ते आमचेच आहेत, ते विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत, संघाचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत. हे असं तुम्ही कशावर सिद्ध करू याचे सगळे पुरावे प्रसिद्ध झालेत, फोटो प्रसिद्ध झाले. बघा कुठे मला सांगा तुमची ना जी की- संघटना आहे भाजपची वकिलांची, हा. तिचे ते मेंबर आहेत. असतील ना म्हणजे ऐकून घ्या ना, तुम्हाला सांगितलं ना की म्हणजे हे तुमच्याच नाही, पण पक्षाशी हे संबंधित सरकार आहेत ना. हे जे काही चाललेलं असेल समजा तुम्हाला सांगू, आता आमच्या भारतीय जनता पार्टीचे 10.5 कोटी या देशामध्ये सदस्य आहेत. हा, मग या महाराष्ट्रामध्ये 1 कोटीपेक्षा अधिक ठीक आहे. सदस्य आहेत. बरोबर. मला सांगा कोणी कुठल्या म्हणून आम्ही ते सगळे गोष्टी जे करतायत ते भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून करतायत, सरकारच्या असं मी सांगण्यावरून नाहीच करतायत. म्हटलं. हा, मग पण तुमच्या पक्षाने अजून निषेध नाही केला या गोष्टींचा. मी तेच तुम्हाला सांगितलं की त्यांनी जे केलेली जी कृती आहे ही जर निषेधार्ह असेल तर आम्ही त्याचा निश्चितपणे निषेध ती करू. निषेधार्ह असेल तर म्हणजे काय, मग तुम्हाला प्रश्नच काय नाही. वाटतं आहे की नाही? बघा त्यांना समोरच्या लोकांनी जर त्यांच्यावरती जर हल्ला केला असेल तर त्यांनी त्याचा प्रतिकार म्हणून त्यांनी जर हल्ला केला असेल तर तो मला वाटतं असं वाटतं की त्याचं समर्थन मी करणार प्रतिकार नाही. म्हणून हल्ला करणं चुकीचं आहे. समर्थनीय आहे असं तुमचं म्हणणं आहे. ठीक. लक्षात घ्या, हे नाही. रेकॉर्डिंग होत हे बघा, हे रेकॉर्डिंग होत आहे. प्रतिकार म्हणून हल्ला करणं समर्थनीय आहे तुमचं. मी बचावासाठी समजा कोणी जर नक्षलवादी आपल्याला मारायला हेच आलं तर म्हणतात, त्याला लक्षात माणूस नक्षलवादी हेच म्हणतात. नाही कोणी आपल्याला मारायला आलं तर हल्ला करायचा असं हल्ला तुमचं करायचा नाही, भाजपचं अधिकृत मत आहे. हल्ला करा नाही, बचाव करायचा असतो. यांनी कन्हैया कुमारवर त्यांना कोणीच मारायला आलं नव्हतं. कन्हैया कुमार पोलिसांच्या ताब्यात होता, त्याच्यावर हल्ला का केला हे मी तुम्हाला विचारतोय. त्याच्यावर हल्ला मी तुम्हाला सांगितलं तो कुणी केला, तो तुम्ही म्हणजे आमच्या लोकांनी केला, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केला किंवा अखिल भारतीय हे विद्यार्थी वकील लोकांनी. तुमचे मेंबर आहेत तुमच्या वकील संघटनेचे, हे बरोबर आहे की नाही हे एवढं मला सांगा. मी तेच सांगितलं ना तुम्हाला मी की 10.5 कोटी या देशातले लोक मेंबर आहेत हे तुम्ही नाकारत नाही आहात. नाही म्हणून प्रत्येक 10.5 कोटी एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानं आमच्या भारतीय जनता पार्टीला विचारून सगळ्या गोष्टी कराव्यात असं कुठं आहे? पण तुम्ही निषेधही करत नाही अशा मारामारीचा. हे बघा त्या परिस्थितीचा त्यांनी केलेलं ते जे असेल हल्ल्याला प्रतिहल्ला म्हणून जर केलं ठीक असेल आहे. तर त्याचं आम्ही निषेध करण्याचं देशाच्या कारण नाही. सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहेत गणेश आखे, ते काय म्हणतात नीट ऐका, जरा शांतपणे आणि सावधगिरीने ऐका. कारण सत्ताधारी पक्ष जर असं म्हणत असेल तर या देशात झुंडशाही येते आहे का, हा माझा प्रश्न किती योग्य आहे हे तुम्हाला कळेल. प्रकाश बाळ, तुमचं काय म्हणणं आहे यावर? मी या गणेश आके म्हणून जे प्रवक्ते आहेत भाजपचे त्यांना विचारतो की साक्षी महाराज काय जे बोलत असतात ना, उद्या आम्ही लोकांनी काही जाऊन त्यांच्या थोबाडीत मारली तर चालेल का हो तुम्हाला? चालेल का तुम्हाला प्रतिकार करायचा? तुम्ही आत्ताच सांगितलं तुमचंच वाक्य पुढे नेतोय. नाही बघा त्यांनी तुमच्या थोबाडात मारली तर तुम्ही त्यांच्या जरूर थोबाडात मारा. प्रश्न कुठे आहे? नाही तुम्ही ते बघा बघा, ऐका, थांबा आता, थांबा बोलू नका मध्ये. हो बरं ठीक आहे, हरकत नाही. इथे पूर्ण करू द्या, आखेजी यांना पूर्ण करू द्या. ही तुमची काय तिथलं संघाची शाखा नाही आहे, इथे स्टुडिओ आहे, गप्प बसा. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आत्ता म्हणालात की तो कोण कन्हैया कुमार होता, तो असं बोलला म्हणून चिडलेल्या लोकांनी असं केलं, याचं तुम्ही समर्थन करताय. मी समर्थन केलेलं नाही आहे. आत्ताच बोलले समर्थन करताय मी म्हणून. समर्थन केलेलं नाही आहे. अशा स्वरूपाचे तुमचं असं म्हणणं आहे ते संतापले म्हणून त्यांनी असं केलं. हा बरोबर आहे. मी तोच म्हणतोय ना, मी साक्षी म्हणून मी महाराज त्याचं जे समर्थन म्हणले, करत नाहीये. साक्षी महाराज जे म्हणले कायदा त्याला मी हातात संतापलं घेणाऱ्या म्हणून मी- कोणत्याही व्यक्तीचं आम्ही समर्थन करत नाही, करणार पण तुम्ही नाही. निषेधही केलेला नाही हेच मी तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला एरवी सांगू का तुम्ही निषेध? निषेध करता, तुम्ही हा निषेधही केलेला नाही या वकिलांचा. नाही, वकिलांनी केलेली कृती ही मी तेच तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही निषेध करताय की नाही एवढं मला सांगा. नाही मी निषेध करण्याचा मी समजा तुमच्या त्याची वस्तू- पक्षाने पत्रक काढलेलं नाही, निषेध केलेला नाही. प्रकाश बाळ त्यांना पूर्ण करू द्या. प्रकाश बाळ पूर्ण करा. निखिल, एक लक्षात घ्या तुम्ही की हे ठरवून केलं जातंय सगळं. याच्यात कुठेही कायदा बिद्याचा काही संबंध नाही. हे जे काय बोलतायत ना, हे दिल्लीहून लाईन आलेली. आज प्रकाश जावडेकर दिल्लीत हेच बोलत होते. हे ठरवून करतायत. एक तुम्ही लक्षात घ्या की पोलिसांच्या कोठडीत असलेला माणूस जेव्हा कोर्टात आणला जातो, त्याच्याभोवती जे पोलीस होते त्याच्यावर हल्ला करणं कधी तुम्ही ऐकलं इथे कुठे? महाराष्ट्रात असं कधी घडलंय आतापर्यंत? महाराष्ट्रात घडलंय की अक्कू यादव नागपूरमध्ये हा, कोर्टात ते मारला लोकांनी गेला. त्याला पण तो- मॉबनी मारलं, असं नाही, जमावाने महाराष्ट्रात मारलं. सुद्धा नाही, घडतात. नाही, पण- आपण पुढे कंटिन्यू करा. नाही, माझं असं म्हणणं आहे की क्वचित घडतात घटना, पण आहेत घडतात. तुरळक आहेत, महाराष्ट्रात माझं सुद्धा असं म्हणणं घडतात. आहे की हे परवा घडलेलं होतं एकदा. परवाच्या दिवशी असंच त्याला आणत असताना तिथे जमावाने पत्रकारांना हे मारहाण केलं. वगैरे झाली. परत पोलिसांनी काय काळजी घेतली हो? आज तुम्ही बघा टीव्हीवर दाखवत आहेत दिवसभर की पोलीस बाजूला उभे होते जेव्हा हे मारहाण वकील बिकील हे करत होते सगळं.
याचं कारण हे ठरवून केलं जाते. ह्याचा एकच उद्देश आहे की आमच्या विरोधी जे बोलतील त्यांना आम्ही धडा शिकवू आणि त्याच्यासाठी संपूर्ण मशिनरी सरकारी यंत्रणा वापरली जाते. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे हे सरकार ज्याला स्टेट स्पॉन्सर्ड म्हणतात अशा आहे पद्धतीने ना. म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की लालू प्रसाद यादव यांचं जंगलराज वगैरे सगळं ठीक आहे, ते लालू प्रसादांनी केलं. माझं असं म्हणणं आहे की आज मोदींच्या राज्यात मोदींच्या समोर दिल्लीत जंगलराज आहे आणि ते आता सगळ्या देशांनी बघितलेलं आहे आणि परदेशातल्या लोकांनी सगळ्यांनी त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. मला तुम्ही सांगा की दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारीत आहेत, ते काही केजरीवालांचे पोलीस नाहीत. हे जे पोलीस आहेत हे पोलीस काय सांगतात, म्हणजे कालच हे जे दिल्लीचे पोलीस आयुक्त आहेत बस्सी, त्यांना असा प्रश्न विचारला पत्रकारांनी की ते जे काय आमदार आहेत OP शर्मा का कोण, त्यांनी असं सांगितलं की आम्हाला जर एखाद्याला हे वाटलं तर मी त्याला गोळी घालीन, असं त्यांनी माझ्या हातात सगळ्यांना बंदूक असती तर त्याबद्दल तुम्ही कारवाई करणार का? तर ते म्हणले गोळी कुठे घातली मगच मी कारवाई करेन. आता ज्याला कायदा समजतो हा पोलीस अधिकारी, मला तर म्हणजे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की मी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण 25 वर्ष घेतोय. मी इतका निलाजरा आणि कोडगा IPS अधिकारी बघितलेला नाही आहे माहिती आहे. आणि मी याचं तुम्हाला कारणही सांगतो. हे ग्रस्त आता रिटायर होणार आहेत 29 तारखेला या महिन्याच्या अखेरीला. त्यांची कुठे अपॉइंटमेंट होते बघा तुम्ही. त्यांची झाली आज, त्यांना CIC नेमलेलं आहे, बरोबर आहे ना. चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर नेमलेलं आहे. त्याच्यासाठीच हे करतायत ना. हे लाळ गळणारे अधिकारी आहेत, ते केंद्रीय गृहमंत्र्यांकडे बघून करतायत. आता तुम्ही बघा, हाच अधिकारी बस्सी म्हणून जे अधिकारी आहेत ते आत्ता संध्याकाळी TV ला सांगत होते की आम्हाला जर हे कन्हैया कुमार आहेत त्यांनी जर बेलसाठी अर्ज केला जामिनासाठी तर दिल्ली पोलीस विरोध करणार नाहीत. अरे मग काल हाच पोलीस अधिकारी सांगत होता आयुक्त म्हणून की आम्ही ह्या ज्या JNU जे काही घडलं त्याच्यात ह्यांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ह्यांच्याविरुद्ध आमच्याकडे पुरावा आहे आणि बाकीचे ते 4-5 विद्यार्थी होते ते कुठल्या कुठल्या राज्यात गेले त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथे टीम्स पाठवणार आहोत का पाठवल्या आणि आज एकदम बेल द्यायची भाषा. हा काय प्रकार आहे? ठीक आहे, गणेश आखे उत्तर द्या. तुमचं जंगल राज आहे दिल्लीमध्ये असं यांचं म्हणणं आहे. प्रकाश बाळांच्याकडून मी वेगळी अपेक्षा करणार नाही, कारण ते कधीच आमचं समर्थन करतील अशी म्हणजे चुकीची अपेक्षा माझ्याकडून करणार नाही त्यांच्याकडनं, कारण सतत त्या आमच्या विरोधातच. त्यांना मारू नका म्हणजे झालं. नाही मला मारूही शकतील कारण त्यांची भाषाच तशी आहे ना ती. कशी तुम्हाला म्हणते की कट हा सगळा कट आहे, हे सगळं षडयंत्र आहे, अशी जी प्रकाश बाळांची भाषा आहे. मला असं वाटतं हे बघा मी कट आणि षडयंत्र शब्द वापरला नाही, मी सांगितलंय ठरवून म्हणजे फरक आहे. तुम्हाला मराठी भाषा कळत नसेल तर तुम्ही दुसरी भाषा तुमच्या भाषेत बोलतो. प्रकाशजी, प्रकाश बोलतो, तुम्ही सिनियर पत्रकार आहात, तुमचा आदर ठेवून मला बोलावं असं वाटतं की तुम्ही जे म्हणालात ना की हे ठरवून चाललेलं आहे. काय ठरवून चाललेलं आहे, काय ठरवून चाललेलं होतं याच्याबद्दल तुम्ही बोलता का? ज्या पद्धतीनं त्या JNU मध्ये या एका म्हणजे देशद्रोह्याला ज्याने आपल्या संसदेवरती हल्ला केला, तिथं 6 जवान मारले गेले, 2 तिथं संसदीय कर्मचारी मारले गेले, त्याला फाशीची शिक्षा झाली, सुप्रीम कोर्टाने दिली, हे तर आपल्याला मान्य आहे का? अशा माणसाला शहीद म्हणून त्याचा शहीद दिन साजरा करण्यासाठी तुम्ही तिथं हे कट कारस्थान करून जो लष्करी तोयबाचा जो मोर्चा आहे त्या खाली त्यांनी त्याच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी तिथं होतात. ह्याला कट म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी जे करतंय किंवा कोण संघ करतोय हे सगळं म्हणजे ठरवून करतायत अशा स्वरूपाचे मला वाटतं की निराधार आणि चुकीच्या पद्धतीचे आरोप करून मला असं वाटतं की वेगळ्या पद्धतीची चर्चा खात्री आहे. कन्हैया कुमार ज्याला आता अटक केली आणि देशद्रोहाचा गुन्हा लावलेला आहे पोलिसांच्याकडे त्याचे पुरावे आहेत ना निखिलजी. मी तुम्हाला सांगतो आज बिझनेस स्टँडर्ड मध्ये मोठा रिपोर्ट आहे. तुमच्याच गृह खात्याच्या खाली काम करणाऱ्या IBने रिपोर्ट दिलाय याच्या विरुद्ध काही पुरावे नाहीत म्हणून. नाही, पोलिसांचा रिपोर्ट आहेत ना, पोलिसांकडे त्या पद्धतीचे पुरावे आहे म्हणून 2 डिपार्टमेंट IB आणि पोलीस एकमेकाविरुद्ध बोलताय. बघा ते सिद्ध व्हायचं आहे अजून कोर्टामध्ये. मी सांगतो तुम्ही आपण आता पण मग कोर्टामध्ये सिद्ध होण्याआधी मारामारी कशासाठी कोणी केली? मारामारी त्यांच्याबरोबर वकिलांनी मारलं, दगड मारले त्याला. मी तेच सांगितलं तुम्हाला, सरकार आणि वकील याच्यामध्ये फरक आहे. सरकार कायदेशीर त्यांना ज्या पद्धतीनं कारवाई करायची ते करायला लागले, त्या पद्धतीने FIR. काय म्हणणं यामध्ये सरकारची काही भूमिका? मला असं म्हणायचं आहे की आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण का विचार करत नाही आहोत? काय वेगळं की यांचं चुकलं नाहीये का? ते सगळ्यांनी म्हटलं ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या त्यांच्यावर कारवाई करा. विद्यापीठात हे 500 वेळा सांगितलं. या कार्यक्रमामध्ये 3 कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये. मग माझं म्हणणं आहे की अशा चुकीच्या गोष्टीसाठी पण कन्हैया कुमारने अशा घोषणा दिल्या का हे शोधायला नको का पोलिसांनी? शोध म्हणूनच त्यांना प्राथमिक जो व्हिडिओ उपलब्ध आहे त्याप्रमाणे त्यांनी दिलेला नाही आहे ना. पोलिसांकडे तो पुरावा आहे म्हणूनच FIR त्याच्याकडे फनी नरीम असं म्हणाले त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लागूच शकत नाही. आपण ही चर्चा पुढे नेऊया. राजीव सातव आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे खासदार आहेत. राजीव सातव, तुम्ही ऐकलंय भाजपचे प्रवक्ते काय म्हणतायत? भाजपचे प्रवक्ते निषेधही करत नाहीत गणेश आखे या सगळ्या गोष्टीचा, पण ते असं म्हणतात आमच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही मारणारच.
त्यामध्ये गैर काय आहे? संतापाने या कन्हैया कुमारवर हल्ला केला त्या वकिलांनी असं त्यांचं म्हणणं आहे. भाजपने निषेधाचं पत्र काही काढलेलं नाही. काय म्हणणं आहे तुमचं? हाके साहेबांचा त्याच्यात दोष नाही आहे, कारण दिल्लीवरूनच ती लाईन आलेली आहे आणि त्यामुळे आजचे दिन कसे असणार आहेत हे या निमित्तानं लक्षात येत आहे. पण या निमित्तानं हाके साहेबांना मला 2 मुद्दे या ठिकाणी विचारायचे आहेत की कालपर्यंत दिल्लीचे पोलीस कमिशनर सांगत होते की आमच्याकडे सज्जड पुरावे आहेत या कन्हैया कुमारच्या विरोधात. मग काल जर सज्जड पुरावे होते तर आज दिल्ली पोलीस त्याच्या बेलला विरोध करणार नाही असं कसं जाहीर करताय? 24 तासात असं काय झालं की तुम्ही एकदम बेलला विरोध करायचा नाही निर्णय घेतला? हा पहिला विषय. आणि दुसरा, एवढं राष्ट्रवादी आणि एवढे प्रखर देशभक्तीचे विषय तुम्ही सांगता, मग जम्मू काश्मीरमध्ये PDP बरोबर बसणार का परत? ज्यांना सेपरेटिस्टचा पाठिंबा आहे, ज्यांना पाकिस्तानचा उघड पाठिंबा आहे, अशा पक्षाबरोबर आपण बसणार आहोत का? इथं भारताच्या विरोधात नारे दिले म्हणून तुम्हाला एवढा प्रखर राष्ट्रवाद दिसायला लागला. जम्मू काश्मीरमध्ये सोडा ना, सत्तेची लालच सोडा मग आता. गणेशजी उत्तर द्या. 2 गोष्टी आहेच राजीवजी. आपण संदर्भ असा आपला की या कन्हैयालाल कुमारच्या संदर्भामध्ये आपण म्हणालात की कालपर्यंत ज्या पोलिसांच्याकडे पुरावे आहेत असं म्हणतात, आज पुरावे त्याला म्हणजे त्याला जामीन द्यायला तयार आहेत किंवा त्याला आम्ही मागितलं तर जामीन देऊ असं म्हणतात पोलीस. की जामीन देणं, FIR नोंदवणं आणि त्याच्या कोर्टाच्या प्रोसेस होणं, ह्या 3 प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. पोलिसांनी आज असं त्यांना जर म्हटलं असेल समजा आणि त्यांनी जर मागितली तर देऊ. जामीन कुठल्या पद्धतीने दिली जाते? कायदेशीररित्या कोर्ट जामीन देतं. यांनी जर त्यांनी त्या पद्धतीची जर शिफारस केली तर त्या पद्धतीने जामीन मिळू सरकारी शकेल. वकिलांनी विरोध नाही केला तर परिस्थिती सोपी नाही, होते. 2 गोष्टी आहेत. आम्ही कधीही फुटीरवादी अलगाववादीच्या विरोधातच आहोत. मला पुन्हा तुम्हाला सांगितलं की काश्मीरच्या संदर्भामध्ये आमची भूमिका ठाम आहे. PDPशी तुम्ही युती केली नाही बरं का, सांगितलं तुम्हाला की त्यांचा अफजल गुरुला पाठिंबा आहे, तुम्ही काय केलं तसं ते विचारतायत. नाही, मी तेच तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला आमची काश्मीरबद्दलची भूमिका सुरुवातीपासून आहे तीच आज आहे. आणि PDPशी युती केली आहे पण. बघा युती त्यांचा अफजल गुरुला पाठिंबा आहे. पुन्हा हे बघा, त्यांनी अफजल गुरुला पाठिंबा, मी तुम्हाला सांगितलं ना का कोणी एका व्यक्तीला पाठिंबा देणं आणि कारभार करत असताना शासन टेररिस्ट आहे असं तुमचंच म्हणणं आहे हो ना? आहे ना आमचं म्हणणं. आणि त्याला फाशी दिलाय, मग तुम्ही युती त्या संघटनेशी आम्ही कसं फाशी, करता? सुप्रीम कोर्टाने ते फाशी दिलेली आहे तुम्हाला सांगतो मी. म्हणजे सुप्रीम सरकारने, कोर्ट, भारत तो दोषी सरकारने होता, फाशी तो दिली आहे गुन्हेगार ना, होता, तो सुप्रीम कोर्टाच्या देशद्रोही होता, निर्णयानुसार. देशद्रोही होता म्हणून त्याला फाशी दिली आहे पण तुम्हाला त्याच सांगतो ना. देशद्रोहाचं समर्थन करणाऱ्या PDPशी तुम्ही युती केली असं ते म्हणतायत. बघा, PDPशी आम्ही युती केलेली आहे. PDPशी काही मुद्द्यांवरती तिथं सरकार स्थापनेच्या दृष्टिकोनातून जो काही आमचा निर्णय झालेला आहे तो आमच्या मुद्द्याला कुठल्याही प्रकारचा आम्ही विचलित नाही होता किंवा आमच्या मुद्द्यापासून न हटता त्यांच्याबरोबर म्हणजे तुम्ही उद्या लष्कर-ए-तोयबाची पण युती कराल? अहो मी तेच सांगतो तुम्हाला मी की एक पॉलिटिकल पार्टी म्हणून त्यांच्याशी राजीव आम्ही सातव. आमचे मुद्दे न सोडता त्यांच्याबरोबर युती आम्ही केलेली आहे. राजीव सातव. निखिल सर, ज्या दिवशी शपथ घेतली यांनी, ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी भाजपच्या उपमुख्यमंत्र्याला शेजारी बसून मुफ्ती मोहम्मद सैदानी सांगितलं की जम्मू काश्मीरमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याचं श्रेय पाकिस्तानला आणि आतंकवादी गटांना आहे. त्या संदर्भामध्ये जम्मू काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्याकडनं एक निषेधाचं स्टेटमेंट आलं नाही. हे एवढे प्रखर राष्ट्रवादी आहेत तर यांनी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे होतं. अजिबात, म्हणजे तिथं सत्तेसाठी काही कॉम्प्रोमाइज करायचं आणि इथं दिल्लीमध्ये प्रखर राष्ट्रवादाच्या गोष्टी करायच्या, हे कसले दुटप्पी धोरण आली तुमची? पाकिस्तान जिंदाबाद, गो इंडिया गो बैक, भारत की बर्बादी तक जंग रहेगी जारी, कश्मीर की आज़ादी तक जंग रहेगी जारी, जम्मू काश्मीरच्या अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, मला सांगा तुम कितने अफजल मरोगे, हर घर से अफजल निकलेगा, तुम्हाला लखलाब राहो, अफजल तेरे खून से इनकलाब आएगा. या कसल्या घोषणा आहेत? आणि या घोषणांची तुलना जम्मू काश्मीरच्या निवडणुका पाकिस्तानमुळे झाल्या का एवढं सांगा मला पहिले. कुठल्या स्वरूपाची आपण चर्चा करतो निखिलजी? ते काय बोलतायत, ते काय विचारते तुम्ही ऐकलंय का? मी तेच कारण याच घोषणा त्या तुम्ही म्हणतायत ना, त्या काश्मीरमध्ये PDP समर्थकांनी सुद्धा निखिलजी, दिलेलं आहे, त्यांचं तुम्ही काहीच केलं नाही. मी तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीचं समर्थन काँग्रेस करतंय. PDP आणि अत्यंत समर्थकांनी दुर्दैव आहे दिलेलं तुम्हाला आपण मी सांगतो. विचारूया या का? गोष्टीचं- राजीव सातव या या समर्थनासाठी समर्थन करताय का? विद्यापीठात राजीव जाऊन सातव, विद्यार्थ्यांच्या मध्ये कन्हैया राहुल गांधी कुमारवर करतायत, यांना गुन्हा दाखल करायला या interest देशाला आहे. शर्मिंदा मान one खाली by one. घालावी अशा पद्धतीचं ते वर्तन आहे. त्यांना उत्तर देऊ द्या. राजीव सातव, या कन्हैया देशविरोधी कुमारवर घोषणांचं तुम्हाला समर्थन एवढा आहे का इंटरेस्ट तुमचं? आहे, त्या मन्नू कुमारवर कधी गुन्हा दाखल करणार? बलिदान दिवस साजरा केला त्यानं. बलिदान एक साधा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स दाखल झाला नाही. गोडसेचा बलिदान दिवस साजरा झाला. ठीक आहे,
मी चर्चा पुन्हा कायदेशीर मुद्द्याकडे आणतो, जरा राजकीय झाली कधी चर्चा, राजकारण आहे. गोडसेंचं बलिदान वाटतं का आपल्याला? याच मुद्द्यावर काल आम्ही चर्चा केली होती. तुम्हाला गोडसे दहशतवादी वाटतायत की नाही मला माहित नाही, पण काल तुमच्या ज्या प्रवक्त्या होत्या कांता नलवडे, त्यांनी गोडसे दहशतवादी याचे मान्य करण्यास नकार दिला होता. हे मी तुम्हाला सांगतो माहितीसाठी. तुम्हाला वेगळी भूमिका घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता, माझे काय हरकत नाहीये, पण तरी काल तुमच्या प्रवक्त्याने अशी भूमिका घेतली होती. तुम्ही गोडसेंची तुलना म्हणजे या गोडसे हा दहशतवादी होता की नाही सावरकर मला नाही, सांगा. तुम्ही सावरकरांची तुलना जर तुम्ही या मी सावरकरांचं नावच नाही घेतलंय. मी करायला महात्मा गांधींचा खून करणारे नाथुराम गोडसेचं नाव घेतलंय. मला काय म्हणायचं की तो दहशतवादी होता की नाही सांगा. द्वेष आणि जाती म्हणा किंवा धर्म याच्यामधला एक आपण काय करतोय माहितीये का तुम्हाला, एक विघटनाचा जो एक भाग आहे ना, आता तशा याच्यात पद्धतीच्या जाती चर्चा- धर्म कुठे आले? नाही. महात्मा गांधींचा खून करणाऱ्या गोडसेला तुम्ही दहशतवादी मानता की नाही, हे हो की नाही सांगा. बघा नाही तर नाही सांगा. नाही. देशद्रोह आणि व्यक्तिद्वेष ह्या दोन महात्मा गोष्टींमध्ये फरक गांधींचा असतो. खून करणं हा हे देशद्रोही संबंध हे देशद्रोही कृत्य एकूण आहे की नाही? राष्ट्राच्या बद्दल देशाच्या बद्दलच्या ह्या घोषणा आहेत. ह्या प्रत्येक या महात्मा देशाची आपली गांधीचा अस्मिता खून हा प्रत्येक देशावरचा देशात हल्ला वाटत राज्यात- नाही तुम्हाला? नाही या तुम्ही दोन गोष्टी म्हणूनच म्हटलं, तुम्ही काय करायला माहिती का? साधा प्रश्न आहे हो, साधा इतका गडबड का करताय तुम्ही? मी तेच तुम्हाला सांगतोय ना की दोन्ही दहशतवादी कृत्य आहेत या की नाही दोन सांगा मला. स्वतंत्र गोष्टी आहेत. या गोष्टीच्या अच्छा संदर्भात ठीक आहे, आपण मला चर्चा करू. चालेल. स्वतंत्र. मला हेच ऐकायचं आहे. महाराष्ट्राला काल तुमच्या प्रवक्त्याने हेच सांगितलं होतं, थँक्यू व्हेरी मच, की गोडसे दहशतवादी नाही. बरोबर आहे ना? तुम्ही आज मी तेच सांगितलं तुम्हाला की या संदर्भात त्या अफजल गुरुशी तुम्ही त्यांची तुलना करायला माझी लागलात का? दोघंही दहशतवादी आहेत माझ्या दृष्टीने. नाही. दोघंही दहशतवादी आहेत. दहशतवाद आणि तुम्ही तुम्हाला सगळी दहशतवाद दहशतवादाची अशा व्याख्या प्रकारे बदलावी लागेल महात्मा साहेब. किंवा कोणाचाही राजकीय निखिलजी, खून करणारा दहशतवादाची व्याख्या बदलावी लागेल दहशतवादी आपल्याला, अतिरेक्याची व्याख्या बदलावी लागेल आपल्याला, सगळ्या गोष्टी आपण जर म्हणजे म्हणायला गोडसे लागलो तर. दहशतवादी नाही असं तुमचं म्हणणं आहे ना? पॉलिटिकल मर्डर करणारे दहशतवादी नाहीत असं तुमचं म्हणणं आहे की नाही? कृष्णा देसाईचा खून करणारे नाही, दहशतवादी आहेत की नाही सांगा. दहशतवाद कशाला म्हणायचा आणि ठीक आहे. अतिरेक कशाला म्हणायचा मला सांगा. तुमचं माझं भाजपचं काय मत आहे मला माहित नाही, पण तुम्हाला गोडसे दहशतवादी वाटत नाही आपण हे पुरेसे. चुकीचं- मी एक ब्रेक आपण घेतो, चुकी- नंतर मला उदय वारुंजींकडे यायचं आणि विचारायचं आहे. सेडिशनचा मुद्दा आहे. सेडिशनचा मुद्दा ज्या प्रकारे वापरला जातोय, कलम ज्या प्रकारे वापरलं जातंय, त्यामध्ये कायदेशीर बाजू काय? फली नरिमन यांनी आज एक लेख घेऊन असं म्हटलेलं आहे, कन्हैया कुमारवर घोषणा दिल्या म्हणून किंवा कुणावरही घोषणा दिल्या म्हणून सेडिशन लावता येईल का, याचा विचार झाला पाहिजे. मी येणाऱ्या आपल्या दोन्ही कायदेतज्ञांकडे BG कोळसे पाटीलही आपल्यासोबत आहेत. राजकीय चर्चा झाली, पण राजकीय चर्चेकडून मी पुन्हा कायद्याकडे वळणार आहे आणि नंतर देशाच्या प्रश्नाकडे वळणार आहे. ब्रेक घेऊया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, दिल्ली कोर्टाच्या आवारातले हल्ले हे झुंडशाहीला निमंत्रण आहे का? बघा आपला पोल काय म्हणतोय या क्षणाला. 70% लोक म्हणतात होय, हे झुंडशाहीला निमंत्रण आहे. काल मी तुम्हाला सांगतो, काल लोक जे होते ते देशविरोधी घोषणांच्या विरुद्ध होते. बहुसंख्य लोकांनी सांगितलं होतं अशा प्रकारच्या देशाविरोधी घोषणा देणं हे गैर आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज लोक काय म्हणतायत ते बघा. भारतीय समाजाचा समंजसपणा हाच आहे. ब्रेक नंतर परत येऊया. पुन्हा एकदा मला चर्चा कोर्टाकडे न्यायची आहे. पहिल्यांदा उदय वारुंजीकर, मग BG कोळसे पाटील. उदय वारुंजीकर, आपण वकिलांच्या प्रश्नावरून वकिलांपाठच्या राजकारणाकडे गेलो, पण मला तुम्हाला पुन्हा विचारायचं आहे, वकील अशा पद्धतीने वागतात यापाठी काही कारण दिसतंय तुम्हाला? वकिलीची म्हणजे वकिली करताना सर्वसाधारणतः जसं आता मिस्टर हाके म्हटले तसं वैयक्तिक मत असू शकतं, त्याला काहीच अडचण नाही. आयडियली किंवा प्रामाणिकपणे म्हणायचं झालं तर काळा कोट घातल्यानंतर स्वतःचं मत हे स्वतःचं असताच कामा नये. पक्षकाराकरता तुम्ही काम करत असता, न्यायालयाकरता काम करत असता, म्हणून त्याच्याकरता तुमचं स्वतःचं मत काळा कोट घातल्यानंतर डोकवता कामा नये. या ठिकाणी जे काही घटना घडलेल्या आहेत आणि जी चर्चा झाली याच्यामुळे 2-3 मुद्दे आपल्यासमोर उपस्थित होतात, त्याचा जरा थोडा उल्लेख करतो. आपल्यापेक्षा आपल्याकडच्या काही तज्ज्ञ व्यक्तींना आठवत असेल तर मुंबईच्या सेशन्स कोर्टामध्ये वकिलाचा काळा कोट घालून एक चक्क हत्या झालेली होती. आपल्या प्रेक्षकांना आठवत असेल. मग ही हत्या झाली त्याच्यानंतर सुद्धा आमची कोर्टातली व्यवस्था बदलली नाही. देशभरामध्ये कोर्टाच्या कॉम्प्लेक्सची जी सिक्युरिटी जो प्रश्न असतो त्या बाबतीमध्ये अजूनही कुठेही काही फारसं काही बदललेलं आहे असं नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक नवीन पद्धत अवलंबली की ज्या व्यक्तीचं मॅटर त्या न्यायालयाच्या हॉलमध्ये असेल त्याच व्यक्तीनं आतमध्ये जायचं असतं, बाकीच्याने बाहेर थांबलं गेलं पाहिजे, बाकीच्यांना पास घेतल्याशिवाय आतमध्ये जाता येणार नाही असे नियम आणले. अन्य न्यायालयामध्ये तसं घडलं नाही. आजही कुणीही कुठेही कुठल्याही कोर्टा हॉलमध्ये केव्हाही जाऊ शकतो आणि मग त्यातून हे सगळे प्रश्न निर्माण होतात. अनेक ठिकाणी ही जर व्यवस्था जर अशी
कोर्टाच्या कॉम्प्लेक्समधली जी मॅनेजमेंट आहे ती जर का फेल झालेली असेल तर मला वाटतं की नुसतं वकिलांकडे न बघता याच्याबरोबर बाकीच्या मुद्द्यांची देखील चर्चा झाली पाहिजे. जो मुद्दा मगाशी हाके साहेबांनी जो मांडला की आम्हाला प्रतिहल्ला करण्याचा अधिकार आहे, त्याला आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स म्हणतो. म्हणजे माझा संरक्षण करण्याचा अधिकार आहे. संरक्षण करण्याचा अधिकार असताना मी एखादा जर का गुद्दा मारला तर त्याला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्समध्ये मी केलेलं कृत्य असं होऊ शकतं, पण त्याच्या पुढचे जे हे असतील गुद्दे असतील किंवा त्याच्या पुढचं जे कृत्य असेल ते राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्समध्ये येत नाही. तिसरा एक थोडंसं जरा स्पष्टीकरण आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या समोर सांगितलं पाहिजे की दगड मारणं एखाद्या आरोपीवरती ही कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही चौकटीमध्ये याला अधिकार नाही. ही शिक्षा देण्याचा अधिकार हा न्यायालयीन यंत्रणेचा आहे. कुठल्याही आरोपीला अशा प्रकारचं जर का कोणी दगड मारत असेल, त्याचा जीव घेत असेल तर याचा अर्थ साधा सोपा होतो, तुमचा न्यायालयीन यंत्रणेवरती विश्वास नाही. मला वाटतं की या निमित्तानं आता परत चर्चा व्हायला पाहिजे की वकिलांच्याकडून घडलेले जे कृत्य आहे, जे कोर्टामध्ये घडलेले न्यायालयीन आवारामध्ये घडलेले ते कितपत योग्य आहे, याच्यामधून निर्माण होणारे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे असं मला सुचवा. मी कोळसे पाटील सरांकडे जातोय. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही तर न्यायमूर्ती राहिलेला आहात, मला हे विचारायचं आहे, एक तर आत्ता जे वारुंजीकर म्हणाले त्याविषयी तुम्ही बोला, पण त्यापुढे मला ही चर्चा न्यायची आहे. मला हे विचारायचं आहे, या देशामध्ये 4 स्तंभ आहेत लोकशाहीचे, त्यामध्ये न्याययंत्रणा आणि मीडिया म्हणजे माध्यमं आहेत, या दोन्हीवर या प्रकरणामध्ये हल्ले झालेले आहेत. अशा प्रकारे न्याययंत्रणा आणि माध्यमांवर हल्ले होणार असतील तर या देशात अराजक नाही का येणार? नाही, पण मी मगाशीच म्हणलो तुम्हाला की आता वारुंजीकर म्हणले बार काउन्सिल आहे, बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे. कोण यांना भीक घालत नाही, सगळ्या नपुसक बॉडी आहेत. आणि मी सांगत होतो ना की कोर्टाची खूप इच्छा चांगली आहे, कोर्टाला खूप ऑर्डर करायची. मी पोलीस कस्टडी दिलेला आरोपी जर मोबेरामध्ये ठेवला तर कोर्टाचा काय दोष आहे? कोर्टाने सांगितलं, कमिटी नेमली, जे कोर्टात पाठवली, तरी वकील जर दांडगाई करतात त्याचा अर्थ असा आहे की त्यांना आता कायद्याची भीती नाही आणि त्यांना कोणातरी आशीर्वाद आहे, त्यांना कोणीतरी दे आर इन्स्टिगेटेड की काय तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत, पोलीस हात लावणार नाहीत. म्हणजे ही जी पद्धत आहे, या पद्धतीला कोणाला शोभत नाही ही पद्धत. आणि या पद्धतीवर चर्चाच व्हायला पाहिजे. कुठल्याही संरक्षणाची गरज नाही. वकिलांनी, जजेसनी किंवा समाजाने आपलं नीतिशील काय आहे की नाही, आणि ते जर शील तुम्ही पाळत नसाल आणि तुम्हाला काय त्याच्यामुळे कशामुळे झालंय हा तुम्ही विचार केला पाहिजे. आज आम्ही असं बघतो की गावागावात आमच्या सभांना विरोध. अरे लोकशाहीच नाही आहे. गावागावामध्ये वकील, त्यांचे ग्रुप्स, आणि इतके हे काय पूर्वी नव्हतं का? कुणाचंही सरकार आलं तरी असे ग्रुप नव्हते किंवा अशा टोकाच्या भूमिका कोणी घेतलेल्या नाहीत. या दीड वर्षामध्ये काँग्रेस सरकारने अटक केलेली आहे की त्या समर्थनहीच नाहीत. बरोबर आहे, मला जेलमध्ये पाठवलंय म्हणून मी कराडला भाषण केलं की यशवंतराव चव्हाणामुळे मी शिकलो आणि पृथ्वीराज चव्हाणामुळे मी जेलमध्ये गेलो. 2 चव्हाणांमधला फरक सांगितला. प्रश्न असा आहे की आम्ही ते जेलमध्ये गेलो तरी ती काय डिग्निटी होती हो. आता आम्हाला रस्त्यावर चालताना अवघड झालंय निखिल. आम्ही आता परवानगी मागितली सभेला तर हायकोर्टात जावं लागतं परवानगीला, हे देत नाहीत किंवा दिलेली परवानगी कॅन्सल करतात. जे JNU मध्ये झालं तेच परवा शनिवार वाड्यावर झालं. दिलेली परवानगी आदली सकाळी कॅन्सल केली. आता सुद्धा आम्हाला परवानगी देत नाहीत आणि शिवनेरीवर हे करायला लोकशाही राहिलेलीच नाही. आणि कोणाकडे जायचं दाद मागायला? ठीक आहे राजीव, दाद मागायला जायचं म्हणजे ही इथे व्यवस्था अशी आहे की सर तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. राजीव सातव, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही खासदार आहात, या देशातल्या सर्वोच्च व्यासपीठाचे सदस्य आहात, मला तुम्हाला हे विचारायचं आहे, सर म्हणतात त्याप्रमाणे लोकशाही जर धोक्यात येणार असेल, म्हणजे माझं असं म्हणणं हे काँग्रेसनी पण केलं आहे, आता तुमचाच मार्ग भाजप वापरत आहे, तुम्ही काय म्हणाल? सर, आमच्या काळात ज्या चुका झाल्या त्या चुका झाल्या, आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. परंतु आम्ही चुका केल्या म्हणून भाजपाला डबल चुका करायचं लायसन्स काय या देशाच्या जनतेनं दिलेलं नाही, पहिली गोष्ट. दुसरं, ह्यांनी सत्तेवर येताना सबका साथ सबका विकास सांगितलं, अच्छे दिन सांगितलं. सबका साथ सबका विकास आहे का? समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन, सगळ्या घटकांना, ह्यांना देशविरोधी घोषणा दिल्याच्या संदर्भात ह्यांना एवढं दुःख आणि एवढा ज्या पद्धतीने हे आता चर्चा करतायत, अहो तुम्ही समाजातल्या सगळ्या घटकांना बोलायची तरी संधी देताय का? तर याचं उत्तर नाही आहे. आणि त्यामुळं
हे ठरवतील ती भाषा, हे ठरवतील तो राष्ट्रवाद आणि हे ठरवतील ती दिशा, असा यांचा अजेंडा चाललेला आहे. आणि अशानं देश चालू शकत नाही. जर गुजरात पॅटर्न, गुजरात मॉडेल म्हणजे एकाधिकारशाही आणायचा जर मोदींचा दिल्लीमध्ये डाव असेल तर ते शक्य होऊ शकत नाही. पत्रकारांना मारता तुम्ही, पत्रकारांना तुम्ही मारहाण केली. पत्रकार काही पक्षाचे आहेत का किंवा त्या कन्हई कुमारचे समर्थक होते का? पत्रकारांना तुम्ही परवाही मारहाण केली, पत्रकारांना आजही मारहाण केली आणि त्या संदर्भात तुम्हाला दुःख व्यक्त करावं असं वाटत नाही, निषेध करावं असं वाटत नाही. यावरून किती निर्ढावलेला कार्यक्रम आहे आणि वरपासून खालपर्यंत कसा यांचा अजेंडा ठरलेला आहे या निमित्तानं दिसतंय. गणेशजी उत्तर द्या. सर मी येतो तुमच्याकडे, 1 मिनिट थांबा, पण गणेशजी उत्तर द्या. ज्या लोकशाहीची, ज्या राष्ट्रवादाची राजू सातवजींनी म्हणजे आता कल्पना इथं मांडली की अफजल गुरुच्या संदर्भामध्ये की जी भूमिका आहे त्याची, की अफजल गुरु कोण होता, अफजल गुरूंनी काय केलं, त्याला कशासाठीची फाशीची शिक्षा दिली आणि त्याचा शहीद दिन आपल्या या देशातल्या विद्यापीठातल्या पीडीपीला विचारा हाके साहेब. नाही मी ऐकून मला राजू सातवजी तुम्हाला मी सांगितलं ना की त्याच्या समर्थनार्थ म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ यांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तिथं जातात आणि तिथं ते भाषण देतात. मला सांगा तुमचं असं म्हणणं आहे का JNUतले सगळे विद्यार्थी राष्ट्रद्रोही आहेत? त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आम्ही गेलो नाही. बघा तुम्ही चुकीच्या भाषण केलंय आम्हाला बोलता येतं. राजूजी, राहुल गांधींनी भाषण केलेलं आहे तसं तुम्हाला सांगतो मी की त्यांचं समर्थन केलेलं आहे. भाषण केलेलं आहे त्यांनी. वाचलं का हाके साहेब? तुम्ही भाषण वाचलेलं नाही. तुम्ही कृपया भाषण वाचा आणि मग बोला. बघा वर्तमानपत्रामध्ये ज्या पद्धतीचं त्यांचं भाषण छापून आलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. मी त्याच्या आधारावरती मी बोलतो, मी त्यांचं भाषण ऐकलेलं नाही. पण वर्तमानपत्रामध्ये, सगळ्या वर्तमानपत्रामध्ये जे छापून आलेलं आहे पद्धतीचं म्हणजे काय, तुम्ही भाषण युट्यूबवर एकदा काढून वाचा. त्यात राहुल गांधींनी सांगितलंय की ABVP आम्हाला काळे झेंडे दाखवतोय. तुमचा हक्क आहे, तुम्ही काळे झेंडे जरूर दाखवा आणि हीच भारताची लोकशाही आहे आणि ती मोदींना मिटवायची आहे. मोदींच्या विरोधात, भाजपाच्या विरोधात जर कोणी बोलणार असेल तर चालणार नाही. अशा पद्धतीचं सरकार आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम या सरकारचा चाललाय. त्या बसींच्या संदर्भात सांगितलं, ते बसी आता ताटाखालचे मांजर झालेले आहेत या सरकार. मी प्रकाश बाळांकडे येतो. कम्युनिस्ट आणि काँग्रेसचं नातं काय हे आपल्याला पूर्ण कल्पना आहे. याच परिस्थितीमध्ये आता ह्यांचं काय झालेलं आहे, यांना हे सध्या संभ्रमित अवस्थेत आहेत. तुम्हाला मी सांगतो, कुणाबरोबर जावं, कुठं काय करावं ह्यांना काहीही कळत नाही आहे. आणि म्हणून तिथं त्यांना त्या कम्युनिस्ट जी पुरस्कृत अशा स्वरूपाची जी ती संघटना आहे, त्या संघटनेचं आपलं त्यांना समर्थन देऊन त्यांना कुठेतरी बरोबर घेऊन, अशा प्रादेशिक पक्षाला बरोबर आपली किती सहानुभूती वगैरे दाखवून त्यांना कुठेतरी बरोबर घेऊन काहीतरी राजकारण करण्याचा, राजकारण करण्याचा मानणाऱ्या यांना राष्ट्रप्रेमाशी, लोकशाहीशी यांना काही घेणं देणं नाही. तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे. काँग्रेसला लोकशाहीशी देणं घेणं नाही असं तुमचं म्हणणं आहे. त्यांना म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला देणं घेणं नाही. मला प्रकाश बाळ अधिक गंभीर मुद्द्याकडे यायचं आहे. राजकारण बाजूला ठेवून ज्या प्रकारची कृत्य घडत आहेत, लोकशाहीच्या स्तंभांवर हल्ले होत आहेत, तुम्हाला वाटत नाही की झुंडशाहीला निमंत्रण आहे, अराजकाला निमंत्रण आहे? मी तुम्हाला सांगतो, मला 2-3 मुद्देच फक्त मांडायचे आहेत. कारण ही जी सगळी चर्चा चालली ना, अफजल गुरु वगैरे वगैरे, तर ते सगळं बाजूला ठेवा. अफजल गुरु म्हणजे ते काय JNUमध्ये झालं ते आक्षेपार्ह निश्चितच होतं. पण ते तुम्ही वारुंजीकर साहेबांना किंवा कोळसे पाटील साहेबांना विचारा की ते खरंच राष्ट्रद्रोह होता का, त्याच्याकडे मी नंतर येणार. तर ते सांगतील तुम्हाला. माझं असं म्हणणं ते आक्षेपार्ह होतं, पण त्याच्या पलीकडे ते सोडा ना. पण एवढ्या पुरताच नाही प्रश्न. तुम्हाला माहिती आहे की सिद्धार्थ वरदराजन केवढे मान्यवर पत्रकार आहेत. ते हिंदू या मोठ्या मान्यवर दैनिकाचे संपादकही होते, ते टाइम्स ऑफ इंडियात होते. ते 3 आठवड्यापूर्वी अलाहाबाद विद्यापीठाने बोलावलेलं, म्हणजे व्हाईस चान्सलरनी भाषणाला बोलावलेलं होतं. ABVPच्या कार्यकर्त्यांनी व्हाईस चान्सलरला सांगितलं ह्यांना बोलावलं तर त्याची किंमत मोजावी लागेल. घाबरून त्यांनी परवानगी काढून घेतली, म्हणजे त्यांनी इन्व्हिटेशनच मागे घेतलं. मग तिथल्या ज्या विद्यार्थी होते त्यांनी विद्यापीठाच्या आवाराबाहेरच्या हॉलमध्ये त्यांचं भाषण केलं. नंतर कुलगुरूंनी ह्यांना बोलावलं चहासाठी. तर ते जेव्हा कुलगुरूच्या केबिनमध्ये गेले तेव्हा ABVPच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला कुलगुरूंच्या केबिनला आणि त्यांना धक्काबुक्की केली. कशासाठी? ते अँटी नॅशनल आहेत. का अँटी नॅशनल आहेत? तर ते भारतविरोधी शक्तींच्या बाजूनी बोलतात. आता याच्यात अफजल गुरुचा संबंध, कोणी काय बोलायचा काय संबंध होता? ही एक प्रवृत्ती ते रुजवत आहेत. म्हणजे कोळसे पाटील साहेब जे म्हणतायत ना, तुम्ही मला सांगा की दिल्लीचा हा जो काही प्रकाराची आपण चर्चा करतोय त्याच्यात जे काही वकील होते खरे का गुंड होते मला माहीत नाही, काळा कोट घातलेले, ते जे काही कोण लोक होते त्यांची छायाचित्र TV वर बघितली. आज इंडियन एक्सप्रेसनी त्या प्रत्येकाचं छायाचित्र छापलं.
जो माणूस गुन्हा करतो, जो सरळ दिसतो, त्याला दिल्लीचे पोलीस दिल्लीत, आणि तो परत आज तो माणूस परत येऊन तेच करतो आणि दिल्लीचे पोलीस बाजूला उभे राहून बघत बसतात, त्याला अटक करत नाहीत. याचा अर्थ काय होतो? आज तुम्ही आणि मी असं जर केलं तर काय होईल हो? काय होईल? माझं म्हणणं असं आहे की हे सगळं मी म्हणून मगाशी सांगितलं की हे सगळं ठरवून केलं जातं आहे. याचं कारण हे दाखवून द्यायचं आहे की आमच्या विरोधात जर बोललात तर हे तुम्हाला भोगावं लागेल. आणि आमच्या म्हणजे तुम्ही गप्प बसलात तर आमचं काही म्हणणं नाही, पण आमच्या विरोधात बोलायचं नाही. आणि ह्या पद्धतीने हा सगळा कारभार होतो. आणि म्हणून मग कोळसे पाटील साहेब जे म्हणत आहेत की परवानगी मिळत नाही ना, असे सगळे, आणि हे सगळीकडे होणार आहे. माझं असं म्हणणं आहे की हे फक्त वाढत जाणार आहे, वाढत जाणार आहे. तुम्हाला असं वाटतं ही आणीबाणी सारखी परिस्थिती आहे? नाही, ॲक्च्युअली आणीबाणी जाहीर नाही करणार कोण? मला गंमत, मी तुम्हाला सांगतो की मला असा प्रश्न पडतो की ज्या पक्षाला 282 285 जागा मिळाल्या गेल्या 25 वर्षानंतर प्रथम सोबळावर आलेला पक्ष, नाही, तर त्याला थोडं आनंदाचं वातावरण आम्ही देशाला, तर तो इतका द्वेषाने का भरलेला आहे? विरोधकांना पण मोठ्या मनाने बरोबर घ्या ना, तेही घेऊ नका, माझं म्हणणं आहे. पण तुम्ही थोडं आनंदाचं वातावरण निर्माण करा, समाधानाचं. तुम्ही सगळ्यांविरुद्ध द्वेषाने का तुटून पडताय? बरोबर, मला हे कळूच शकत नाहीये. मला आता सेडेशनच्या मुद्द्याकडे यायचंय. गणेश आके, मी तुम्हाला नंतर उत्तर द्यायला देतो. तुम्ही सरकारी पक्षात, त्यामुळे शेवटी तुम्हालाच बोलावं लागेल, तुम्हाला उत्तर द्यावे लागतील. पण मला उदय वारंजीकर तुमच्याकडे यायचं आहे. याच्यामध्ये देशद्रोहाचा गुन्हा कन्हैया कुमारवर लावलेला आहे. यापूर्वीसुद्धा देशामध्ये अनेक केसेस झालेले आहेत. आणि आज फलीज नरिमन यांनी जे म्हटलं आहे की घोषणा देणं देशविरोधी घोषणा होता, याविषयी काही शंका नाही आहे. पण नुसतं अशा घोषणा दिल्याने सेडिशनचा गुन्हा लागू शकतो का, यामध्ये कायदेतज्ञामध्ये मतभेद आहेत. सोली सोराबजी तसंच म्हणालेत काल. तुमचं काय मत आहे? मला याचा सुरुवात करण्यापूर्वी माननीय निवृत्त न्यायाधीश साहेबांनी जे म्हटलं की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा किंवा बार काउन्सिल ऑफ इंडिया हे नपुंसक आहे, हे चुकीचं आहे. हे मी एवढंच वाक्य सांगतो, कारण बार काउन्सिलकडे ताकद आहे. आणि ज्या नपुंसक बॉडी म्हणतात त्याच बॉडीने सनद आपल्या न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेबांना सुद्धा दिलेली होती. त्यामुळे अशा प्रकारचं कुठलं तरी विधान करू नये असं मी त्यांना आदरपूर्वक विनंती करेन. आपण विचारलेला जो प्रश्न होता तो प्रश्न असा होता की सेडिशन लागू शकेल किंवा नाही. आतापर्यंत हातामध्ये जे आलेले, मिस्टर वारंजीकर बोला सर, काय म्हणताय? मी पण 6 वर्ष बार काउन्सिलचा सभासद होतो आणि सगळ्या देशातल्या बार काउन्सिलरची कॉन्फरन्स घेत होतो. त्यांचं संपलं असेल तर मी बोलतो. ठीक आहे, पुढे बोला. कारण आजचा जो जुना कोर्स आहे ना, लॉ कोर्स, तो माझ्यामुळे चालू आहे. ठीक आहे सर. सर, हा आपला आजचा मुद्दा नाही आहे. सेडिशनच्या मुद्द्याकडे या. सेडिशनचे आत्तापर्यंत हातामध्ये आलेली जी काही कागदपत्र आणि जी काही माहिती या संदर्भातली मिळते त्याच्यावरून असं लक्षात येतं की हे कदाचित टिकेल, कदाचित टिकणार नाही. म्हणजे अजूनही याला जर तरच्या गोष्टी आहेत. सेडिशन ह्या जो गुन्हा आहे राष्ट्रद्रोहाचा, याच्याकरता उद्दिष्ट महत्त्वाचं असतं. म्हणजे ज्याला कुठलंही कृत्य करताना हेतू काय होता हा महत्त्वाचा ठरतो. नुसती घोषणा जर का दिलेली असेल तर त्याचा जर का हेतू जर का वेगळा असेल तर राष्ट्रद्रोहापर्यंत जाता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ की अजून काही मटेरियल, अजून काही पुरावा, अजून काही गैरकृत्याच्या बाजूच्या घटना सगळ्या लागतील. या घटना अजूनपर्यंत तरी तपास यंत्रणा गोळा करते. म्हणजे उद्याच्याला कदाचित हा जो आरोपी आहे, या आरोपीचं असणारं त्याची आयडिओलॉजी, आरोपीची असणारी कमिटमेंट, आरोपीवरती पूर्वी दाखल झालेले गुन्हे, आरोपीनं त्याच्यापूर्वी जाहीर केलेलं किंवा प्रकाशित केलेलं एखादं पत्र असेल ते, त्यांनी एखादं काय भाषण केलेलं असेल ते, अशा प्रकारच्या सगळ्यावरून मग निष्कर्ष काढला जातो की या घोषणे पाठीमागं त्याचं उद्दिष्ट काय होतं. आत्ताच्या घडीला नुसती घोषणा म्हटलात तर नुसत्या घोषणेवरती टिकणार नाही असं एक ढोबळमानानं म्हणता येईल. परंतु आत्ता असा कुठला निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही, कारण अजून तपास चाललेला आहे. आणि ज्या अर्थी तपास चाललेला आहे त्या अर्थी थोडंसं का होईना आपल्याला थांबलं गेलं पाहिजे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत बोलू नये असं माझं. ठीक आहे, मी आता कोळसे पाटील यांच्याकडे जातोय. सर, सेडिशनचा गुन्हा तुमच्या समोर असा कधी खटला आला होता का, आणि तुमचं काय विश्लेषण आहे या कायद्याबद्दल? असं आहे निखिलजी की आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टचे जजमेंट जे आहेत ते सांगतात की नुसत्या घोषणाने काय होत नाही. घोषणाचा पुढचा ऍक्ट लागतो, तो ऍक्ट काय कुठं दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, मी नम्रपणे सांगतो की मी जजेसला ईश्वराच्या खालोखाल समजतो, परंतु कुठलंही जजमेंट, म्हणजे कोर्टाबद्दल माझं मत असं आहे की कोर्टाने दिलेला जो जजमेंट असतो, तो निकाल असतो, तो काही न्याय नसतो. त्यामुळे हल्ली न्याय होईल का नाही याची पण भीती आहे. त्यामुळे सेडिशनची व्याख्या बदलू शकते.
अनेक कायदे बदललेले असतात. म्हणजे जजेसचे जे निकाल आहेत सगळे बरेच जे निकाल क्रिमिनल लॉला सोडून आहेत. सुप्रीम कोर्ट जजेसनी म्हटलंय की आम्ही 13 लोकांना चुकून फाशी दिलंय. सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणतंय की आम्ही 13 लोकांना चुकून फाशी दिलंय. त्यामुळे आम्ही म्हणतो की तुम्ही चुकून ज्याला लाईफ देता येत नाही ते लाईफ घेता कशाला. त्यामुळं आम्हाला आज अशी परिस्थिती आहे की आम्ही जरी जजेसला ईश्वराच्या खालोखाल समज असतो तरी कोण काय इंटरप्रिट करील, कोण काय त्याचा अर्थ लावेल सांगणं अवघड आहे. आणि आत्ता जे बघितलं आपण की सरळ सरळ जजेस तिथून निघतात आणि गव्हर्नर होतात, तिथून निघतात आणि कमिशनर बसतात, तिथून निघतात आणि त्यांची रिटायरमेंट त्याची व्यवस्था केलेली असते. अशा जजेसकडून काय अपेक्षा करायची. हेच जेटली पूर्वी म्हणत होते की जजेस रिटायर झाले त्यांनी कुठलंही पद घेता कामा नाही. तेच जेटली आता जजेसवर ऍक्शन घेत आहेत. परवा त्यांनी एका साध्या जजेसवर ऍक्शन घेतली, त्यांनी यांना देशद्रोही म्हटलं. अरे तुम्ही टॉलरन्सच नाही तुम्ही ठेवत. तुम्ही सत्तेवर आहात, तुम्ही आमच्या आईबापाच्या ठिकाणी आहात, तुम्ही आमच्यावर आईबापासारखं प्रेम केलं पाहिजे. ह्या सगळ्या 4 संस्था तुम्ही म्हटले, त्या 4 संस्था आणि त्यात विशेषतः मीडिया आणि न्याय संस्था यांनी तर आमच्यावर आईबापाचं प्रेम केलं पाहिजे. परंतु असं दिसत नाही. उलट होतंय की आता न्यायमूर्ती सावंत 87 वर्षाचे आहेत. त्यांना आम्हाला एकदा शिवनेरीवर यायचं मग आम्ही हेलिकॉप्टर केलं, 1,40,000 भरले आणि आज परवानगी नाकारली. काय कारणच नाही. आम्ही सांगितलं की अरे आम्ही आमच्या खर्चाने जातोय, आम्हाला फक्त जाऊ द्या. नाही म्हणजे जाता येणार नाही. तर त्यामुळे यांची अशी दादागिरी सुरू झाली आहे. हे कुठला कायदा मानायला तयार नाहीत. यांचे कार्यकर्ते कायदा मानायला तयार नाहीत. आणि कार्यकर्ते म्हणजे असं समजतात कसपटासारखं की आमचे म्हणजे जो संघ का साथ रहेगा वो देश का राज करेगा, जो संघ का विरुद्ध जाएगा वो देशद्रोही होगा. इसकी इतनी जर यांची मजल गेलेली आहे तर आपण कुठे आहोत आज असा देशात प्रश्न पडतो आम्हाला. आणि म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून विनंती करतो. मी म्हणलो होतो तुम्ही मला बोलू नका टीव्हीवर, तुमचं चांगलं हो, कल्याण हो, मोठा टीव्ही हो, परंतु आमच्या मनातली खतखत जी आहे ती खतखत बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. हे म्हणले बार काउन्सिलचा आज जो जुना कोर्स आहे तो माझ्यामुळे चालू आहे. मी आंदोलन केलीत आणि मी बार काउन्सिल मेंबर होतो. त्यामुळे त्या बॉडीला काय किंमत आहे. फक्त तुमची सनद कॅन्सल होते. सनद कॅन्सल झाल्याने काय बिघडत नाही वकिलाचं, त्याचं व्यवस्थित चाललेलं असतं. तो वारुंजीकरला उभा करून काम करून घेतो. त्यामुळं आज आम्हाला फक्त आमच्या नीती आणि शिलाशिवाय आम्हाला दुसरा मार्ग नाही. आणि त्याच्यासाठी आम्हाला देश बांधला पाहिजे. ह्या सगळ्या जी आज झुंडशाही सुरू झाली ही भयानक झुंडशाही आहे. आणि हिच्या विरुद्ध कोणाची बोलायची ताकद नाही की तुमची झुंडशाही आहे म्हणून. बोलल्याबरोबर ते आम्हाला म्हणजे ते काय बरोबर आहे. बाहेर दहशत आहे, दहशतीचं वातावरण आहे, विषारी वातावरण आहे. बरोबर आहे. तुमच्या माध्यमातून विनंती करतो, हाकेना करतो. बोला सर, पूर्ण करा. पण ते देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यात होत नाही. ठीक आहे. हा, देशद्रोहाचा आत्ताच्या सगळ्या फॅक्ट्स आहेत. आणि फॅक्ट्स काय नाही, तो त्याचं जे पत्र आहे ना आता की ते पत्र ते म्हणतो की माझी फक्त एकच इच्छा आहे की भारतीय संविधानाची प्रस्ताविकेची अंमलबजावणी व्हावी. एवढा तो फेर पोरगा आहे. ठीक आहे. गणेश हाके, मला तुमच्याकडे यायचंय. आई अंगणवाडीत सर पोचलाय तुमचा मुद्दा. मला तुम्हाला विचारते, जे म्हणतात मायबाप सरकार आहे, जरा मोठ्या मनाने या सगळ्याकडे का बघत नाही. ते मोठ्या मनानं सरकार पाहत आहे, पण सरकारला सुद्धा लॉ अँड ऑर्डर्स आणि कायदा आणि या देशातली शांतता सुव्यवस्था राखणं सुद्धा गरजेचं आहे. निखिलजी, मी तुम्हाला एका गोष्टीचं पुन्हा थोडंसं मागे जाऊन तुम्हाला एक उदाहरण देण्याची इच्छा देईल. JNUमध्येच अशा स्वरूपाच्या घटना यापूर्वीसुद्धा घडलेल्या आहेत. त्याचा इतिहास आहे. 2000 साली कधी घडल्या? 2000 साली याच विद्यापीठामध्ये भारत पाकिस्तान मुशायराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आणि या कार्यक्रमामध्ये सरकार होतं, मी सांगतो तुम्हाला, वाजपेयींचं सरकार. हो ना, म्हणूनच. पण त्या विद्यापीठामध्ये ज्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना आहे ती याचा तुम्हाला प्रसिद्ध मुद्दाम इतिहास तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला सांगतो की त्याही वेळेला जेव्हा भारत पाकिस्तान मुशायराचा कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा एका पाकिस्तानी त्या कवीनं भारताच्या विरुद्ध अपशब्द वापरलेले होते. तेव्हा तिथं आपल्या कारगिलचं युद्ध लढून आलेले 2 तिथं अधिकारी होते. त्यांनी तेव्हा ऑब्जेक्शन घेतलं. तेव्हा त्यांना ऑब्जेक्शन घेतलं म्हणून तिथल्या त्या लोकांनी, त्या विद्यापीठातल्या विद्यार्थी संघटनेच्या लोकांनी इतकं मारलं होतं की त्यांना ICUमध्ये ठेवावं लागलं होतं. ज्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना तिथं आहे, विध्वंसक स्वरूपाची विचारसरणीची संघटना तिथं असल्यामुळं त्यांना अशा स्वरूपाचे विध्वंसक आणि विचित्र स्वरूपाचे विचार त्यांच्या मनात येतात. आणि म्हणून शहीद म्हणजे अफजल गुरुला सुद्धा शहीद आणि त्याची पुण्यतिथी साजरा करण्याची वेळ जिथे येते केवळ या सरकारला विरोध करण्यासाठी
या सगळ्या सरकारचा विरोध, भारतीय जनता पार्टीचा विरोध करण्यासाठी ह्या अशा स्वरूपाचे आताताई आणि विचित्र अशा स्वरूपाचे, विक्षिप्त अशा स्वरूपाचे हे उपक्रम हे त्या ठीक आहे, माझं म्हणणं आहे पट्ट्यामध्ये की राबवले ज्यांनी जातात. मला असं देशविरोधी वाटतं की ह्या असं तुम्हाला वाटतंय, राष्ट्रप्रेम, त्यांच्यावर कारवाई करा. राष्ट्रभक्ती ह्या सगळ्या गोष्टी मारामाऱ्या का करताय? मारामाऱ्या आम्ही करत नाही. तुम्हाला मी वस्तुस्थिती तुमचेच वकील आहेत सांगितली, ते. म्हणून सांगितलं की हा आहे वैचारिक अशा स्वरूपाचा संघर्ष आहे, हा लढा आहे तिथं. आणि तुम्हाला मी सांगितलं ना की त्यांना आम्हाला कुठेतरी तुम्हाला JNU बंद करायचंय. नाही त्यांना आम्हाला बदनाम करायचंय. तुम्ही शट डाऊन JNU असा हॅशटॅग प्रकाश म्हणाले ना तसं या कुठल्या ना कुठल्या निमित्तानं आम्हाला असं दाखवायचंय की बघा हे असे कसे म्हणजे अन्याय करणारे कोणी सरकार आहे. दाखवायचंय? तुम्हीच दगड मारताय. नाही, आम्ही म्हणजे त्यांनी तुमच्यावर दगड मारले तर आम्ही तेवढीच टीका करू. देशद्रोह्यांनी वाटेल ते करावं आणि त्याच्यावरती जर कायदा आणि कानून जर त्याच्या कारवाई करायचं म्हटलं तर तो आम्ही करतोय का ते? तुम्हाला गंमत माहिती आहे का, दिल्ली पोलिसांनी ज्यांनी घोषणा दिली त्यांना अटकच नाही केली आहे. कन्हैया कुमारला अटक केली आहे, जो तिथला सेक्रेटरी आहे, ज्यांनी घोषणा तेही असं दिल्याचं षडयंत्र करायचं की ते विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ते कसं दाखवून ते करायचं. तुम्ही काय मोठं मन करायचं तुमची तयारी नाहीये. राजीव सातव, लोकसभेचं अधिवेशन तोंडावर आहे, काय करणार आहात तुम्ही? आम्ही या संदर्भामध्ये पूर्ण ताकदीनं आवाज तर उठू सर, पण विषय एवढा आहे की पत्रकारांवर हल्ला झाला, कुठल्या पत्रकाराला बोलून पोलिसांनी साधी चौकशी तरी केली का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि मगाशी आणीबाणी सदृश्य परिस्थितीची चर्चा चालली होती. सर, आणीबाणी सदृश्य परिस्थितीच्या संदर्भात स्वतः अडवाणी साहेबांनी सांगितलं की आणीबाणी सदृश्य परिस्थिती येऊ शकते. मुरली मनोहर जोशींना विचारा, हे काय आमच्या पक्षाचे नाहीत. ज्या पद्धतीनं अडगळीत टाकायचा कार्यक्रम मोदींचा विरोधकांचा सुरू आहे, त्याच्यावरून हे स्पष्टपणे दिसतंय की मला मानणारा माणूसच या देशामध्ये टिकला पाहिजे, बाकी कोणीच टिकला नाही पाहिजे, असा यांचा अजेंडा आहे. आणि यांना आता देशाला आपल्या देवच वाचू. ठीक आहे, शेवटी माझा वेळ संपलेला. शेवटी मी प्रकाश बाळ तुमच्याकडे येतोय. एकूण जे बाहेर वातावरण आहे, म्हणजे भीती आहे की जे कोणी टीका करतायत त्यांच्यावर हल्ले होतील, त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न होईल. आज काय झालं तुम्हाला सांगतो आणि मला हे प्रेक्षकांना सांगायचं आहे. आज मुंबईमध्ये पत्रकारांचा मोर्चा होता. तिथे त्यानंतर प्रेस क्लबमध्ये, बाहेर जाहीरपणे नाही, प्रेस क्लबमध्ये मिटिंग झाली. तिथे हिंदूचे मुंबई आवृत्तीचे संपादक सचिन कलबाग होते. त्यांनी असं सांगितलं, या मिटिंगबद्दल मी लिहिलं, हा जो इथे प्रोटेस्ट चालू आहे त्याचे फोटो टाकले ट्विटरवर, सोशल मीडियावर, आणि तिसऱ्या क्षणाला मला शिवीगाळ सुरू झाली. घाणघाण शिव्या, तुम्हालाही नष्ट करू असं म्हणून लिहिणं, हा काय प्रकार आहे? हे मी तर रोजच अनुभव घेतो, मला आता त्याची सवय झालेली आहे, त्यामुळे रोज ते बघतो. त्या शिव्या आणि ओव्या यांची सवय करायला पाहिजे. पण हे जे विषारी वातावरण आहे, मला एक गंभीर प्रश्न विचारायचा आहे, या विषारी वातावरणातून काहीतरी भयंकर उद्भवू शकतं का? उद्भवू शकतं. आपण हे असं अशा पद्धतीचं मी तुम्हाला 60 वर्ष पाठीमागे जाऊया. फाळणीच्या नंतर महात्मा गांधींच्या खुनाच्या आधी 1.5-2 महिने जे वातावरण होतं त्याचा उल्लेख सरदार पटेलांनी श्यामाप्रसाद मुखर्जींना लिहिलेल्या पत्रात केलेला आहे. ते वातावरण कसं निर्माण झालेलं होतं, अशाच पद्धतीचा एक विद्वेष सगळीकडे पसरवला गेलेला होता. तुम्ही आता म्हणलात 6 डिसेंबर 1992ला सुद्धा असंच वातावरण होतं. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सचिन कालबाग यांचा उल्लेख केलात किंवा तुमचा, मला सुद्धा असे कितीतरी निनावी पत्र येतात की जी एकाच मजकुराची असतात आणि ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसातनं पोस्टकार्ड टाकलेली असतात आणि त्याच्यात सरळ धमकीचा सूर असतो. आता ही ह्या पद्धतीची संघाची कार्यपद्धतीच आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की देशपांडेंचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकात संघ कसं प्रशिक्षण देतो याचे अनेक उल्लेख आहेत. त्याच्यात आपल्या विरोधकांना कसं मारावं याचं सुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे, प्रशिक्षण देतात, उल्लेख आहे, काढून बघा देशपांडेंच्या पुस्तकात. तर हे असं आहे. आता दुर्दैवाने बाकीच्या पक्षांच्या, मुख्यतः काँग्रेसच्या चुकांमुळे यांच्या हातात सत्ता आलेली आहे. आणि माझं म्हणूनच मगाच्या सेगमेंटमध्ये मी म्हटलं की मला हा प्रश्न पडतो की एवढी मोठी संधी दिलेली आहे भारतासारख्या खंडप्राय देशावर राज्य करण्याची, तर हा चांगल्या पद्धतीने राज्य करून सगळ्या समाजाला पुढे, तर द्वेषाने का सगळ्यांबद्दल काम करत आहे? म्हणजे हा द्वेष का भरलेला आहे सगळीकडे? हा माझ्या पुढे, तर मला हे सगळं स्तंभित करतं. सहमत आहे. हा प्रश्न मलाही पडतोय की एवढं मोठं बहुमत दिलं, राज्य दिलं, विकास करा, विद्वेष का निर्माण करता, हे काही कळत नाहीये. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, दिल्ली कोर्टाच्या आवारात ते हल्ले हे झुंडशाहीला निमंत्रण आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक या क्षणाला काय म्हणतायत. 82% प्रेक्षक म्हणतायत होय, हे झुंडशाहीला निमंत्रण आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन, काँग्रेस असो, भाजप असो, कम्युनिस्ट असो, कोणी असो, त्यांनी जर झुंडशाही केली तर या देशातली जनता सहन करणार नाही. या देशातल्या जनतेने आणीबाणी सहन केली नाही,
दुसरी अघोषित आणीबाणी जर आली तर तीही ते सहन करणार नाही. हा इशारा सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. लोकांना काम करणारे, विकास करणारे सत्ताधारी हवे आहेत. अशा प्रकारे विष निर्माण करणारे सत्ताधारी ते सहन करणार नाहीत. हा इतिहास आहे. पुन्हा हे घडू देऊ नका. सावध राहा. इथेच थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्र.